ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। अंबरनाथमध्ये हिंदू समाजानं बांगलादेशचा पुतळा जाळलाय। बांगलादेशमध्ये हिंदूंवर सुरू असलेल्या अनन्वित अत्याचाराचा निषेध म्हणून मूक मोर्चा काढून हा पुतळा जाळण्यात आलाय। बांगलादेशात सत्तांतर झाल्यापासून अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंवर अमानुष अत्याचार सुरू आहेत। हिंदूंची घरं पेटवली जात असून हिंदू महिलांवर अत्याचार करणे जात आहेत। मात्र हे सगळं घडत असताना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग झोपलाय का, असा संतप्त सवाल हिंदू समाजाने केलाय। तसेच बांगलादेशचा निषेध करण्यासाठी महात्मा गांधी शाळा ते हुतात्मा चौक असा मूक मोर्चा काढून हुतात्मा चौकात हा पुतळा जाळण्यात आलाय। यावेळी पोलिसांनी हा पुतळा जप्त करण्याचा प्रयत्नही केला। बांगलादेशात हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचाराची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि आंतरराष्ट्रीय समूहाने दखल घ्यावी, हाच यामागचा उद्देश असल्याचं यावेळी हिंदू समाजानं सांगितलंय। बांगलादेशमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार सुरू झालेला आहे। बेछूटपणे अनेक जण अल्पसंख्याक समाजावरती मोठ्या प्रमाणावरती अनन्वित अत्याचार करत आहेत। माता भगिनींची तिथे छेडखानी होती आहे, त्यांच्यावरती बलात्कार होत आहेत, त्यांची लुटमार होत आहे। विशेष करून हिंदू बांधवांवरती मोठ्या प्रमाणावरती त्यांची संपत्ती लुटली जाते आहे, त्यांची घरं उद्ध्वस्त होत आहेत, त्यांना मारहाण केली जाते। ज्या हिंदू महिला बुरखा पहनणार नाहीत किंवा नकाब घालणार नाहीत त्यांना अक्षरशः दंडुके घेऊन बडवलं जात आहे आणि समाजामध्ये त्यांना जीणं हराम केलेलं आहे। या सगळ्यांना एक कोणीच वाली उरलेलं नाही अशी स्थिती आता निर्माण झालेली आहे आणि यावरती कुठल्याही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय दबावाची अजूनही घटना घडलेली नाही आहेत। मानवाधिकार आयोग जो आहे आंतरराष्ट्रीय तो झोपलेला आहे असं जणू काही जाणवत आहे। बांगलादेशचा प्रतीक म्हणून आम्ही तिथल्या ज्या जिहादी किंवा मूलतत्ववादी आहेत त्यांचा तो पुतळा होता। त्यांनी केलेल्या अत्याचाराचं ते आम्ही अन्यायाचं जे काही त्याला आम्ही कुठेतरी परिमार्जन करावं, हा आमचा निषेध आहे, आमचा क्षोभ आहे, तो आम्ही व्यक्त केलेला आहे। निखिल चव्हाण, स्वानंद मीडिया, अंबरनाथ। श्री साई समर्थ ज्योतिषालय, एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी.एस. भट्टर गुरुजी। अनेक राजकीय नेता, सिनी स्टार्स, उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है। हस्तरेखा, जन्म कुंडली, फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं। मानसिक कष्ट, मानसिक चिंता, गृह दोष, विद्या, धन, गृह पीड़ा, राजनीतिक, शारीरिक पीड़ा, विवाह न होना, कोर्ट केस, प्रेम विवाह, लक्ष्मी जी की कृपा, संतान सुख, विदेशी यात्रा, व्यापार प्रगति, नौकरी, जमीन, घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं। श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरुजी सर्व समस्याओं को 100% संपूर्ण परिहार करते हैं। आपकी हर एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा। गुरुजी को आज ही आकर मिलिए। मिलने का समय सुबह 10 बजे से रात 8 बजे तक। खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिषालय, पंडित टी.एस. भट्टर गुरुजी, राम मारुति रोड, राजमाता वड़ा पाव बाजू में, ठाणे वेस्ट, मुंबई। मोबाइल नंबर 7709282966।